नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 27 जानेवारीच्या भागामध्ये मित्रांनो, आजचा भाग तर एकदम छान आहे. सुरुवातीला ही वसू असते ती विक्रमकडून कबूल करून घेण्याचा प्रयत्न करत असते, की पार्थ आणि रम्याच्या नात्याबद्दल तू काहीतरी बोल. तर तेव्हा विक्रम तिला टाळतो आणि तिला जायला सांगून तो पार्थशी बोलतो आणि त्याला सगळं काही समजावून सांगत असताना पार्थ सुद्धा म्हणतो, "मी एवढ्या लवकर कसा काय मूव्ह ऑन होऊ बाबा?" असं म्हणून तो रडत असताना आता विक्रम आणि युग जे असतात त्याला सावरतात. तर इकडे आता मोहिते सदनमध्ये जेव्हा तर छान नाटक करू लागतो. म्हणतो, "मला ना या हाताला दुखतंय, मला ना त्या हाताला दुखतंय." आणि तेव्हा तो म्हणत असतो नंदिनीला, की "तू मला भरवतेस का?" तर तेव्हा नंदिनी सुद्धा त्याला छान एक-एक घास, हा घास जीवाचा, हा घास बाबांचा, हा घास आईचा आणि हा घास नंदिनीचा, असं करून त्याला भरवते सुद्धा मित्रांनो. आणि छान एकदम मस्त असा रोमॅन्टिक वगैरे सीन इथे त्यांनी दाखवलेला आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, युग इकडे पार्थला सर्व काही समजावून सांगतो आणि तो परत आता आपल्या हॉस्टेलला निघून जातो. आणि त्यानंतर इकडे ऑफिसमध्ये गेल्यानंतर पार्थ आणि रम्या त्यांचं प्रेझेंटेशन सादर करतात. तर त्यांच्या क्लायंट्सला ते प्रेझेंटेशन काही आवडत नाही आणि याच्यामध्ये 100% काहीतरी कमी आहे असं ते बोलत असतात. आणि तेव्हा इतक्यातच काव्य तिथं येते आणि म्हणते, पार्थचं राहिलेलं प्रोजेक्ट अपूर्ण प्रोजेक्ट मी पूर्ण करू शकते." आणि तेव्हा आता पार्थ चक्क तिला म्हणतो, "बरं ठीक आहे काव्या पार्थ देशमुख, तुम्ही बोला. कसं काय तुम्ही अपूर्ण प्रोजेक्ट पूर्ण करणार आहात?" तर त्यानं असं काव्या पार्थ देशमुख असं म्हटल्यानंतर काव्या तर एकसारखी त्याच्याकडे बघू लागते. आणि आता तिने ठरवलेलं असतं, की रम्या आणि पार्थना जास्त वेळ एकत्र नाही घालवू द्यायचा आणि त्यामुळेच आता ती इथे पार्थला मदत करायसाठी चक्क ऑफिसमध्ये आलेली असते. आणि त्यानंतर मित्रांनो, इकडे नंदिनीला आनंद निवाससाठी फंड्स कमी पडलेले असतात आणि तिला 5 लाख रुपयांची गरज असते. तर तेव्हा आता तिला म्हणजे घरामधून कोणाकडूनच मदत नको असते आणि नेमकं तेव्हा आता जेव्हा ते सगळं काही ऐकतो आणि आपल्या 1 लाख फॉलोअर्सना तो रिक्वेस्ट करतो, की प्रत्येकजण ₹10-10 असतेनात का तुम्ही या अकाउंटवरती पाठवा. आणि त्याचे सगळे फॅन्स त्याला मदत करतात. आणि ते बघितल्यानंतर नंदिनीला तर धक्काच बसतो आणि ती आश्चर्यचकित होते. तर तेव्हा शारदा तिला म्हणते, "19 दिवसात हा माणूस इतक्या जणांना तो इम्प्रेस करू शकतो, इतक्या जणांना तो मिळवू शकतो, पण तुला तो काही मिळवू शकत नाहीये." आणि आता नंदिनीला त्या गोष्टीचं थोडंसं वाईट वाटतं मित्रांनो. आणि बहुतेक ती आता जीवाला सुद्धा माफ करून ती आता बहुतेक त्याच्याबरोबर जाण्याची शक्यता खूप वाटत आहे. तर चला मित्रांनो, आजच्या या भागाला आपण सुरुवातीपासून बघूया. तर आता वसू विक्रमला म्हणते चक्क, "सांग ना विक्रम, आता कसं करूयात? म्हणजे बघ ना, अरे पार्थ सुद्धा आता रम्यावरतीच विश्वास दाखवतोय." तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो, "तुम्ही ना तुमच्या जरा रूममध्ये जा." तर वसू म्हणते, "अरे विक्रम, पण तू असं का वागतोयस? अरे कधीतरी कोणीतरी माझ्या रम्याचा सुद्धा विचार करा की. अख्खं आयुष्य तिने पार्थसाठी खर्ची घातलेलं आहे विक्रम." तर विक्रम तिला म्हणतो, "अगं तू जरा बोलायची थांबणार आहेस का? मी काय सांगितलं तुम्हाला? तुम्ही जरा तुमच्या रूममध्ये जा. मला पार्थसोबत एकट्याशी बोलायचं आहे." तर रम्या परत म्हणत असते, म्हणजे ती रडत असते आणि विक्रमला म्हणते, "अरे पण मामा ऐकून तरी घे." तर विक्रम आता त्या दोघींच्यावरती परत ओरडतो. म्हणतो, "मी काय सांगितलेलं आहे तुम्हाला? तुमच्या रूममध्ये जायला सांगितलं आहे. तुम्ही जा रूममध्ये. ऐकायला येत नाही का?" असं बोलत असताना आता वसू रम्याला म्हणते, "रम्या चल, चल. इथं थांबण्यात काहीही अर्थ नाहीये. चल." असं म्हणून ती आता रम्याला घेऊन तिथून निघून जाते. तर त्यानंतर आता विक्रम पार्थच्या समोर जातो आणि त्याला बोलू लागतो. म्हणतो, "अरे पार्थ, नाही मी इतके दिवस झालो तुला काही बोललो नाही. पण अरे 28 दिवस झाले. ती मुलगी सतत प्रयत्न करतेय, थकत नाहीये. तुझी पाठ सुद्धा सोडत नाहीये ती. नाही, नाही, तिने फार मोठा अपराध केलेला आहे. पण तू काय केलेस रे? तू काय केलेलं आहेस?" बायको तिचा भूतकाळ सांगायचा प्रयत्न करत असताना तू ऐकलेला नाहीयेस तिचा भूतकाळ आणि आता प्रामाणिकपणाच्या गप्पा मारून तू तिच्यावरती राग काढतोयस. तर पार्थ म्हणतो, "बाबा मी राग वगैरे काही काढत नाहीये. बाबा मला फक्त गिल्ट आहे. काव्यानी मला येऊन काही सांगितलं नाही ना, याचा गिल्ट आहे. तुम्ही मला का समजावून घेत नाहीये बाबा?" तर तेव्हा विक्रम त्याला परत बोलायचा प्रयत्न करत असतो. तर पार्थ थांबवतो आणि म्हणतो, "हे बघा बाबा, याच्यामध्ये काव्याची सुद्धा काही चूक नाहीये आणि माझीही चूक नाहीये. तुम्ही म्हणताय की काव्या येऊन मनवतायत." तर असं हा पार्थ सगळं काही सांगत असताना वरून काव्य ते सगळं काही येऊन तिथं उभारलेली असते आणि ती ऐकत असते. तर पार्थ पुढे म्हणतो, "तुम्ही म्हणताय तसं एका झटक्यात सगळं काही विसरून मी त्यांचा हात पकडायचा, की जसं काही झालेलंच नाहीये, असं म्हणून त्यांना जवळ करायचं. काय बोलताय तुम्ही हे बाबा?" पण मिटल्या डोळ्यांनी आणि उघड्या डोळ्यांनी मला फक्त तीच इमेज दिसतेय. तोच फोटो दिसतो, जो 16 डिसेंबरला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. इतक्यात सगळं कसं काय विसरेन मी बाबा? थोडा वेळ तर लागेलच ना मला. तर तेव्हा विक्रम म्हणतो, "हो, वेळ लागेल हे कळतंय मला, पण अजून किती वेळ लागेल?" तर पार्थ म्हणतो, "बाबा दुसरा कुठला मुलगा असता ना, तर मी कधीच सगळं काही विसरून काव्याला कधीच एक्सेप्ट केलं असतं. पण बाबा तो आपला जिवा आहे, माझा भाऊ आहे, सख्खा भाऊ आहे. त्या दोघांना ना मी या घरामध्ये बऱ्याच वेळेला एकत्र वावरताना बघितलेलं आहे
आणि माझ्या डोक्यात हाच विचार येतो, की तेव्हा तेव्हा सुद्धा त्यांचं काही सुद्धा सुरू असेल का? जीवाला मी विसरू शकत नाही आणि काव्याला बाबा मला विसरायचं सुद्धा नाहीये. आणि बाबा मला हे दोघे ना असे वेगवेगळे आठवतच नाहीत. आठवले ना तर ते एकत्रच आठवतात. आणि हे आठवलं ना, की मला तो फोटो सुद्धा आठवतो. काव्या बऱ्याच वेळा मला हे सांगायला आलेल्या होत्या. पण मी ते ऐकून घेतलं नाही. यामध्ये त्यांची चूक नाहीये बाबा. चूक तर माझीच आहे. नाही माझा हा प्रॉब्लेम असेल बाबा. माझ्या बुद्धीला कळतंय हे, पण मनाला कळत नाहीये. तर तेव्हा आता युग सुद्धा तिथं असतो आणि तो पार्थला म्हणतो, "पण दादा अरे या सगळ्या कालच्या गोष्टी आहेत ना?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "कालच्या गोष्टी आहेत का? बरं ठीक आहे. आपण ना उद्याच्या पॉसिबिलिटीज वरतीच बोलूयात. आज ना उद्या जीवा या घरामध्ये परत येणार आणि तो इथे घरामध्ये परत आल्यानंतर काव्या इथेच असणार. माझ्या डोक्यात परत चक्र सुरू होणारच. मी इथे हॉलमध्ये असलो आणि ते दोघे किचनमध्ये असले, तर माझ्या डोक्यामध्ये परत तोच संशय असं बोलता-बोलता तो थांबतो. आणि तेव्हा अचानक परत मित्रांनो त्याला ते 16 डिसेंबरचे सगळेच फोटो त्याच्या डोळ्यासमोरून जाऊ लागतात आणि त्याला परत त्रास होऊ लागतो. आणि तो एकदमच थांबून म्हणतो, "मला माहिती आहे की त्या दोघांच्यामध्ये काही नाहीये. पण माझ्या मनामधलं वादळ शांत होत नाहीये. बाबा मी तेच सांगतोय, परत-परत तेच सांगतोय की माझ्या बुद्धीला कळते, पण माझ्या मनाला कळत नाहीये. माझ्या विचारांच्या वरती मी कसा कंट्रोल करू? प्रॉब्लेम तर माझ्यातच आहे. चूक त्यांची नाहीच आहे. चूक माझीच आहे. मी इतका वाहवत पुढे गेलो की आता मागे वळता येत नाहीये आणि पुढेही जाता येत नाहीये. जिथे अडकलोय ना तिथेच आता फक्त बुडून मरायचा शिल्लक आहे मी." असं तो बोलत असताना आता युग आणि विक्रम दोघे सुद्धा त्याच्या जवळ येतात. तर युग म्हणतो, "नाही आता असं बोलू नकोस प्लीज अरे." आणि त्यानंतर विक्रम तर त्याला एकदम आपल्या जवळ घेतो आणि त्याला शांत करू लागतो आणि म्हणतो, "गप गप शांत हो बाळा, शांत हो." तर इकडे ते सगळं काही बघत असताना काव्याच्या डोळ्यामधून सुद्धा आता मित्रांनो पाणी येऊ लागतं आणि तिला सुद्धा काही कळत नसतं की काय करावं. तर आता इकडे मोहिते सदनमध्ये जीवा आणि शारदा दोघे बोलत असतात. तर शारदा म्हणते, "अहो काय सांगताय काय?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "अहो हो तिची रिक्षा चालवण्याची पद्धत बघितल्यानंतर मला एक वेळ असं वाटलं की ती रोज भाडी मारते की काय?" असं म्हणून तो मोठमोठ्याने हसत असतो आणि तेव्हा त्याच्या पोटात थोडंसं दुखत असतं. तर शारदा म्हणते, "नाही तुमची ही अवस्था आहे ना, मला तर वाटते की मानिनी ताईंना हे कळवायला हवं." तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, "अहो कशासाठी उगीच तय्यबवाली पार्ट 2 बनताय? अहो आईला जर ही गोष्ट कळाली ना, तर आई धावत येईल मला इथं घ्यायला. आत्ता कुठे माझ्या प्रेमाची रिक्षा अर्ध्यावरती पोहोचलेली आहे. प्लीज असं काहीतरी करू नका, की ज्याने सगळं काही पाण्यात जाईल. आणि आता मी बरा आहे. बरं वाटतंय मला बघताय ना तुम्ही आणि उद्यापर्यंत एकदम ठणठणीत होईन मी." तर तेव्हा शारदा म्हणते, "बरं, बरं ठीक आहे, नाही कळवणार." आणि इतक्यातच आता नंदिनी तिथे येते आणि तिने वरण-भात आणलेलं असतं जीवासाठी. तर ते बघितल्यानंतर आता जीवाला पण धक्का बसतो आणि शारदा तर विचारते नंदिनीला, "अगं नंदिनी फक्त वरण-भात आणलेस तू?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "पण तू पण घातले ना त्याच्यावरती आई." तर शारदा म्हणते, "म्हणजे अगं तसं नाही, म्हणजे इतकं साधं जेवण." तर तेव्हा जीवा म्हणतो, "अहो आई, जीवांदिनीच्या युनिव्हर्समध्ये ना वरण-भाताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हो का नाही?" असं तो नंदिनीला तर विचारतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, बरे झालात वाटतं आणि तुम्ही अजून उभे का आहात? बसा ना, बसा लवकर." असं तिने ओरडल्यानंतर आता जेव्हा गुमान बसतो खाली. म्हणतो, "नाही, नाही, मी बसत तर होतोच. ते आईंशी जरा बोलत होतो." असं तो बोलत असतो. तर तेव्हा आता शारदा थोडीशी आता जीवाच्या जवळ जाते आणि एकदम हळू आवाजात म्हणते, "पसारेवाल्यावरती चकाचक बाईचा चांगलाच दरारा दिसतोय." तर तेव्हा जीवा सुद्धा म्हणतो, "हो ना." असं म्हणून ते दोघे सुद्धा हसतात. तर नंदिनी त्या दोघांच्या वरती ओरडते आणि म्हणते, "आई अगं तुझं काय चाललंय? तू उगाचच आपण आपलं त्यांना चावी देऊ नकोस हां. नाहीतर त्यांना आजारपणाचं सुद्धा भान राहणार नाही." तर तेव्हा जेव्हा म्हणतो म्हणजे शारदा म्हणतो, "बघितलत का? बघितलत का?" तर नंदिनी म्हणते, "अहो काय बघितलं का? तुम्हाला कळत नाही का?" तर जेव्हा म्हणतो, "अगं तू असं का करतेस? मी आता आईशी गप्पा सुद्धा नको मारू का?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "आता कशासाठी गप्पा मारायच्या आहेत? तुम्ही जेवा अगोदर." असं ती बोलत असताना म्हणजे हे दोघे भांडत असताना तर शारदा हे दोघांच्या मध्ये पडते आणि म्हणते, "बरं, बरं ठीक आहे. थांबा. नाही, नाही चालू दे तुमचं, पण मी जाते इथून. असंही मला आता झोप आलेली आहे." असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. तर तेव्हा जेव्हा आता वरण-भाताचा छान असा वास येत असतो. वास घेतो आणि एकदमच त्याच्यामध्ये हात घालत असतो. तर तेव्हा नंदिनी त्याला थांबवते. म्हणते, "1 मिनिट, 1 मिनिट. वाफाळलेल्या भातामध्ये असा हात घालू नका. मागच्या वेळेसारखा चटका बसेल मग." आणि असं तिने म्हटल्यानंतर जीवा तर एकदम आश्चर्याने तिच्याकडे बघतो आणि हसू लागतो. आणि म्हणतो, "मागच्या वेळेसारखा? म्हणजे मागच्या वेळेस तू मला लपून बघत होतीस का?" असं म्हणून तिच्याकडे बघून तो हसत असतो. आणि तेव्हा आता त्याला तो क्षण सुद्धा आठवतो, ज्यावेळेस शारदा त्याच्यासाठी वरण-भात घेऊन गेलेली असते आणि जीवाने एकदमच गडबडीमध्ये ते प्लेट वगैरे काढून त्याच्यामध्ये लगेच वरण-भातात हात घातलेला असतो आणि त्याला भाजलेलं असतं आणि नंदिनीने ते वरून बघितलेलं असतं. तर तेव्हा जीवा तर तिच्याकडे बघत असतो आणि तिला म्हणतो, "आ, आ, म्हणजे खरंच तू मागच्या वेळी लपून बघत होतीस? लबाड, लबाड."
तर नंदिनी आता त्याच्यावरती ओरडते म्हणते, "जेव्हा मुकाट्याने औषधं सुद्धा घ्यायची आहेत नंतर मग." तर तेव्हा तर जीवा नाटकं करू लागतो. एकदम असं केविलवाणा चेहरा वगैरे करतो आणि तेव्हा नंदिनी त्याला विचारते, "काय झालं?" तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "असं ना स्वतःहून खावंसं वाटत नाहीये मला." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "अहो असं कसं? थोडं तर खावंच लागेल ना तुम्हाला, औषधं घ्यायची आहेत." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "काय आहे ना मी जेवलो असतो, पण अगं ॲलर्जीमुळे ना माझा हा हात हलतच नाहीये. मी हलवण्याचा खूप प्रयत्न करतोय अगं, पण तो हालतच नाहीये. बघ ना, बघ ना." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हो का? मग या दुसऱ्या हाताने जेवा." तर जीवा म्हणतो, "हो, करेक्ट आहे तुझं. एकदम करेक्ट आहे तुझं." माझ्या डोक्यामध्ये तो विचार आला, की आपला हा हात हलत नाहीये म्हटल्यानंतर आपण या हाताने जेवूयात. आणि तो हात जरासा हलवून म्हणतो, "आणि हे बघ हा हात एवढाच हालतोय. खरं तर हा एवढा आणि म्हणजे तोंडापर्यंत जायला पाहिजे ना, असं नेऊन दाखवतो आणि म्हणतो, पण तेवढा हालत नाहीये गं तो." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "अच्छा, असं झालंय काय? मग आता काय करायचं?" तर जीवा तिला लगेच म्हणतो, "तू भरवतेस का मला?" तर नंदिनी म्हणते म्हणजे आजूबाजूला बघते आणि म्हणते, "अहो काय तुम्ही?" तर जेव्हा म्हणतो, "अगं कसं आहे ना, आजारपणामध्ये माणसाचे लाड करावेत अगे. अगं आजारपणामध्ये समोरच्याने भरवलं ना, की दुखणं पण एकदम हलकं वाटू लागतं आणि औषधं सुद्धा गोड लागू लागतात. भरव ना, प्लीज भरव ना." तर नंदिनी आता त्याच्यावर चिडते आणि म्हणते, "बास, मला कळत नाही असं समजू नका तुम्ही." असं म्हणून त्याच्यासमोर ती बसते. तर जेव्हा लगेचच खुश होतो आणि म्हणतो, "भरवतेस मला, भरवतेस?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हो, द्या इकडे." असं म्हणून तो एकदम लगेच एक्साईट झालेला असतो आणि त्याचं दुखणं वगैरे सगळं पळून गेलेलं असतं. तर नंदिनी त्याच्याकडे शंकेने बघायला लागल्यानंतर परत हाही उडू लागतो आणि म्हणतो, "ऐक गं, कळ आली गं मला थोडी." तर तेव्हा नंदिनी थोडीशी गालातल्या गालात हसते आणि त्याला भरवू लागते आणि त्याला एक घास भरवत असताना जीवा थांबवतो त्याला म्हणतो, "अगं हे असं नाही, असं नाही. अगं जीवा स्टाईलमध्ये भरव ना." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "बरं ठीक आहे." आणि म्हणते, "हा घास आईचा." असं म्हणून तो घास त्याला भरवते. तर तेव्हा जेव्हा तो घास खातो आणि म्हणतो, "अरे वाह! वाह! मस्त, मस्त माइंड ब्लोइंग." आणि आता? तर तेव्हा नंदिनी पुढे म्हणते, "हा घास आता बाबांचा." असं म्हणून ती घास भरवते. तर तेव्हा जेव्हा तो घास खातो आणि म्हणतो, "म्हणजे तय्यब अलीचा का?" तर नंदिनी त्याच्यावर थोडीशी चिडते. तर जेव्हा "सॉरी, सॉरी" असं म्हणतो आणि त्यानंतर विचारतो, "आणि आता हा घास?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हा घास नंदिनीचा." असं म्हणून त्याला ती घास भरवते. तर तेव्हा जीवा खुशच होतो आणि इतक्यातच आता त्याला ठसका लागू लागतो. तर तेव्हा नंदिनी लगेचच त्याला म्हणते, "सावकाश, सावकाश हे घ्या पाणी प्या, पाणी प्या." असं म्हणून त्याला पाणी देते. तर जेव्हा म्हणतो नंदिनीच्या घासानेच ठसका लागला आणि त्यानंतर जेव्हा पाणी पितो आणि म्हणतो तिला, बाय द वे पण तू रिक्षा छान चालवतेस गं 2 चाकांवर." तर तेव्हा नंदिनी त्याला घास भरवता-भरवता थांबते आणि चिडते. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अगं नाही, 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 नाही. सॉरी, सॉरी, सॉरी." असं म्हणून तो परत तोंड उघडतो आणि नंदिनी त्याला परत भरवू लागते. आणि मित्रांनो यांचं सगळं काही असं छान चालू असतं. आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे रम्या तयार होऊन एकदम रेडी असते आणि वसू काहीतरी मोबाईलवरती बघत असते. तर रम्या तिला विचारते, "अगं काय बघतेस गं तू मोबाईलवरती?" तर वसू म्हणते, "अगं काही नाही. ते जीवाने व्रत घेतले ना 21 दिवसांचं, त्याच्यामधले 19 दिवस संपले. आता उरलेल्या 3 दिवसांच्या मध्ये तो काय करामत करणार आहे ना, ते बघत होते." तर रम्या म्हणते, "काही होणार नाहीये. 21 दिवस पूर्ण झाले ना, की मग नंदिनी म्हणेल, की बाबा तू आता जा इथून निघून." तर वसू तिला म्हणते, "हो, बरोबर आहे. आणि 1 मिनिट, 1 मिनिट. पण तू आज ऑफिसला का चालली आहेस? अगं वर्क फ्रॉम होम करणार होतीस ना तू?" तर तेव्हा रम्या म्हणते, "अगं हो, पार्थला टॉप 20चा अवॉर्ड मिळालेला आहे ना, तेव्हापासून ना आपल्या कंपनीकडे खूप प्रोजेक्ट्स आलेले आहेत. आणि मी आणि पार्थने ना एक कन्सेप्ट डेव्हलप केलेली होती. त्याचं आज प्रेझेंटेशन आहे. आणि आता तू बघच मी पार्थला कसं इम्प्रेस करते ते." असं ती बोलत असते. तर तेव्हा वसू तिला म्हणते, "पण अगं काव्य असताना तू कशी इम्प्रेस करणार आहेस पार्थला?" तर रम्या म्हणते, "होणार गाई, कारण तिच्याकडच्या त्या फडतूस बोक्याचा आता काही उपयोगच होणार नाहीये." तर वसू विचारते, "पण का?" तर रम्या म्हणते, "कारण पार्थ ना आता घरातच नसेल. या सगळ्या कामाच्यामुळे ना तो घरात कमी आणि ऑफिसमध्ये माझ्याबरोबर जास्त असेल. आणि तसंही तिच्याकडे फार कमी दिवस उरलेले आहेत. हा 6वा महिना संपला, की मग तिचा आणि पार्थचा डिव्होर्स कन्फर्म." असं म्हटल्यानंतर वसू तर हसूच लागते आणि तेव्हा आता रम्या तिथून निघून जाते. तर इकडे पार्थ फोनवरती बोलत असतो आणि म्हणतो, "हो, हो, मी रेडी झालोय. एक 5 मिनिटांमध्ये निघतोच." असं म्हणून तो फोन ठेवतो. इतक्यात युग तिथं येतो. तर पार्थ त्याला विचारतो, "अरे वाह! हॉस्टेलला जायची तयारी झाली का? सगळ्यांना भेटलास का तू?" तर तेव्हा युग म्हणतो, "हो, हो, सगळ्यांना भेटलो." तर पार्थ विचारतो, "अरे सगळ्यांचे आशीर्वाद घेतलेस का?" तर युग म्हणतो, "अरे हो, घेतले, घेतले." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "सगळ्यांना भेटलास का?" तर तेव्हा युग म्हणतो, "हो, अरे सगळ्यांना भेटलो आणि आवर्जून ना काव्या वहिनीला मी भेटलेलो आहे." आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता पार्थ थोडासा अपसेट होतो. तर तेव्हा युग आता पार्थचा थोडासा हात पकडतो आणि त्याला म्हणतो, "बस ना इथे माझ्या शेजारी बस ना, मला थोडंसं तुझ्याशी बोलायचं आहे." आणि त्याला तो आता सांगू लागतो म्हणतो, "अरे दादा, वहिनी खरंच खूप बदललेली आहे. तू बघ ना, अरे लग्नाआधीची वहिनी आणि लग्नानंतर तुझ्याशी चिडचिड करणारी, भांडणारी, सगळं काही करत होती आणि आत्ताची वहिनी यामध्ये अरे खरंच जमीन आसमानाचा फरक आहे."
आणि ती मुलगी कोणी वेगळीच होती. तुझं आसपास असणं तिला सहनच होत नव्हतं. ती सहन करूच शकत नव्हती अरे. तर पार्थ विचारतो, "आणि ही म्हणजे काय?" तर तेव्हा युग सांगतो, "आणि ही मुलगी अरे तुझं नसणं ती सहन करू शकत नाहीये." अरे भाई, आपण मुलं ही अशीच असतो रे. अरे म्हणजे आपली एक्स जरी परत आली ना, तरी सुद्धा आपला युगो सुखावतो आणि हे तर तुझी बायको आहे यार. तर तेव्हा पार्थ थोडासा चिडतो आणि त्याला म्हणतो, "1 मिनिट थांब, म्हणजे तुला असं वाटतंय का मी हे सगळं काही युगोपायी करतोय?" तर तेव्हा युग आपले कान पकडतो आणि म्हणतो, "हे बघ, आय एम सो सॉरी. पण आता हे बघ, छोटा मुंह बडी बात करतोय. पण अरे हे बघ, आता तू हे जे काही स्नो फेड करतोयस ना, ते खरंच अरे बंद कर यार." पण अरे मी खूप सारे कपल्स पाहिलेत, पण या लेव्हलचा ट्रॉमा सुद्धा कधी पाहिलेला नाहीये आणि या लेव्हलचं खरं-खुरं प्रेम सुद्धा मी कधी पाहिलेलं नाहीये. आधी तू करत होतास आणि आता वहिनी तुझ्यावरती करतीये. पण आता हे असं सिच्युएशनशिपमध्ये आणि बेंचिंगमध्ये जे वागणं आहे ना तुमचं, ते बंद करा यार. आणि सोशल मीडियावरती ते सॉफ्ट लॉन्च सोडा आता आणि सोल टाईममध्ये जा." तर तेव्हा असं तो सर्व काही बोलत असताना पार्थ आता थोडंसं उठतो आणि त्याला म्हणतो, "युगा, तुझी जेन झी आणि जेन अल्फाची डिक्शनरी तुझ्याकडेच ठेव." तर तेव्हा युग त्याला म्हणतो, "अरे दादा, तुला माझ्या भाषेत कळत नाहीये का? ठीक आहे, मी बाबांच्या भाषेत सांगू का तुला? तुमच्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही गाडीचं एकच चाक का पळवताय? प्रेम आधी तू व्यक्त केलंस ना आणि आता ती व्यक्त करते. मग तुम्ही दोन्ही सुद्धा चाकं एकाच वेळी चालवू शकता ना. मग बघ तुमची गाडी कशी सुसाट पळते ते." तर तेव्हा पार्थ आता त्याला म्हणतो, "लवगुरू, तुमची ना आता हॉस्टेलला जायची वेळ आलेली आहे. तुम्ही निघा." तर युग त्याला म्हणतो, "नाही, नाही, मी तर पळतोच. मी तर जाणारच आहे. पण दादा मला एवढंच सांगायचं आहे, की तू काव्या बहिणीवरती प्रेम करतोस. या रिॲलिटीवरून तू पळून जाऊ नकोस. एवढंच माझं म्हणणं आहे. चल बाय." असं म्हणून तो आता त्याला एक मिठी मारतो आणि त्याला म्हणतो, "आणि हो, मिस मी." असं सांगून तो आता तिथून निघून जातो. तर तेव्हा पार्थ आता युग जो काही बोललेला असतो त्या विचारात जातो आणि इतक्यातच आता रम्या तिथे येते आणि पार्थला म्हणते, "पार्थ निघूयात का? आज ना क्लायंट्स येणार आहेत." असं ती म्हणत असेल तर तेव्हा पार्थ तिला हो असं म्हणत असतो आणि थोडं तो विचारत असतो आणि तेव्हा रम्या त्याच्याकडे बघून त्याला म्हणते, "अरे पार्थ काय झालं? कसल्या विचारत आहेस?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "नाही, नाही काही नाही. तू हो पुढे मी आलोच." तर रम्या म्हणते, "अरे नाही, आपण एकत्र जायचं ठरवलेलं होतं ना. निघूयात ना, उशीर होईल." तर पार्थ म्हणतो, "अगं नाही, तू गाडीत जाऊन बस, मी आलोच." तर रम्या म्हणते, "बरं ठीक आहे." असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. तर इकडे आता मोहितेंच्या घरामध्ये नंदिनी चित्रासोबत बोलत असते आनंद निवासमधल्या आणि ती म्हणत असते, "हो, हो चित्रा, माझे फंडसाठी प्रयत्न सुरू आहेत. पण अगं कुठूनच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत नाहीये." "हो, आता प्रयत्न तर करतेय ना, बघूया." असं ती सर्व काही बोलत असते. तर तेव्हा तिचं बोलणं शारदा ऐकत असते आणि त्यानंतर नंदिनी थोडीशी बाजूला गेल्यानंतर गुड्डूला ती बोलवते आणि म्हणते, "गुड्डूजी हे बघा, हे पोहे घेऊन जावा आणि नंदिनीने केलेले आहेत म्हणून सांगा आणि अजून हवे असतील ना तर मिस कॉल द्या. मी गुपचूप आणून देईन." असं ती बोलताना आता गुड्डू म्हणतो, "थँक यू, मालकीणबाई. तुमचं हे प्रेम बघून ना माझा तर दिल एकदम भरून आला." तर शारदा म्हणते, "जा आता लवकर जा. तुमच्या मालकीनी बघितलं तर वाट लागेल." तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "हो, हो, मी जातो." असं म्हणून तो पोहे घेऊन तिथून पळत जातो. तर इकडे आता तो गुड्डू आल्यानंतर जेव्हा तर काम करत बसलेला असतो, तर तेव्हा गुड्डू त्याला म्हणतो, "अरे जीवा भैय्या, इथे काम वगैरे सगळं सोडा आणि हे गरमागरम पोहा खाऊन घ्या." तर जेव्हा त्याला म्हणतो, "अरे पोह्यांपेक्षा माझं काम जास्त महत्त्वाचं आहे." तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "असं आहे का? ठीक आहे. मग हा पोहा मीच खाऊन घेतो." तर तेव्हा जेव्हा त्याला म्हणतो, "तूच खाऊन घे." तर तेव्हा गुड्डू म्हणतो, "नंदिनी भाऊजीने बनवलेला आहे." तर जेव्हा एकदमच फ्लोमध्ये बोलून जातो, "तिने बनवलेला असला ना तरी सुद्धा तूच खाऊन घे." आणि एकदमच आता मग त्याला लक्षात आल्यानंतर तो म्हणतो, "अरे काय? अरे वाईन घ्या आण इकडं आण." तर तेव्हा गुड्डू त्याला म्हणतो, "काय हे? तुमचं तर जरुरी काम आहे ना?" तर जेव्हा म्हणतो, "अरे माझ्या बायकोच्या हातच्या पोह्यापेक्षा काहीही दुसरं महत्त्वाचं नाहीये. अरे वेडा आहेस का तू?" आणि त्यानंतर आता तो पोहे हातामध्ये घेतो आणि त्याचा वास घेऊन म्हणतो, "आहाहाहा! क्या बात है! क्या बात है! क्या बात है! कमाल, कमाल." तर गुड्डू म्हणतो, "अरे जीवा भैया हम भी खाते हैं." तर तेव्हा जीवा एक घास खातो आणि म्हणतो, "अरे नंदिनी मीठ घालायला विसरली की काय?" तर इकडे आता पार्थ आणि रम्या जे असतात ते ऑफिसमध्ये पोहोचलेले असतात. तर तेव्हा आता रम्या प्रेझेंटेशन देऊ लागते. म्हणते, "आपल्या नवीन प्रोजेक्टचं नाव असेल सिक्सर." आणि ती म्हणते, सिक्सर हे नाव देण्यामागचं मेन मोटिव्ह ही आहे, की आपल्या प्रोजेक्टमध्ये 6 कॅची गोष्टी असतील. फर्स्ट आपल्या घरामध्ये असेल शांत आणि सुंदर देवघर आणि सेकंड असेल स्विमिंग पूल अलोंग विथ पार्टी एरिया आणि थर्ड प्ले एरिया फॉर किड्स. फोर्थ मिनी थिएटर असेल. फिफ्थ असेल ओपन टेरेस कॅफे आणि सिक्स वर्क फ्रॉम होमसाठी वर्क रूम. या सगळ्या 6 ज्या गोष्टी आहेत ना, त्या आपल्या कस्टमर्सला घर विकत घ्यायला भाग पाडतील. धिस इज ऑल अबाउट प्रोजेक्ट सिक्सर.
असं ती बोलत असताना पार्थ आता म्हणजे ते सगळं काही ऐकत असतो आणि तो सुद्धा एक्साईट असतो आणि तो म्हणतो, सगळं काही रम्याने सांगून झाल्यानंतर म्हणतो, "कसा वाटला आपला प्रोजेक्ट सिक्सर?" तर तेव्हा त्यांच्यामधला एक जण म्हणतो, "पार्थ नथिंग न्यू. तुम्ही जे आता काही ऑफर केलेलं आहे ना, ते आत्ताच्या सगळ्याच प्रोजेक्टमध्ये आहे आणि याच्यामध्ये वेगळेपण असं ते काय आहे?" तर तेव्हा दुसरा म्हणतो, "हो, बरोबर आहे. कारण या प्रोजेक्टला आता एक नवीन लेव्हल लागेल. द प्रोजेक्ट बाय द मोस्ट टॉप 20 आर्किटेक्ट पार्थ देशमुख आणि तसंही लोक आता तुम्हाला रोल मॉडेल म्हणून ओळखायला लागलेले आहेत. सो मिस्टर पार्थ त्याच्यामुळे याच्यामध्ये अजून काहीतरी कॅची हवं आहे. मला असं वाटतं काहीतरी मिसिंग आहे. असं या सगळ्यांचं काही चालू असतं बोलणं आणि इकडे आता परत मोहितेंच्या घरामध्ये आता हा धनंजय जो काही असतो तो पोहे खात बसलेला असतो. तर तेव्हा नंदिनी तिथे येते आणि त्याच्यामध्ये त्या पोह्यामध्ये मीठ घालते आणि म्हणते, "सॉरी, सॉरी बाबा, मी पोह्यामध्ये मीठ घालायचंच विसरले." तर तेव्हा धनंजय तिच्याकडे बघत असतो आणि तिला थोडंसं नंदिनी हरवून गेल्यानंतर म्हणजे तिच्या मनाची काहीतरी वेगळीच चलबिचल चालू असते. तर तेव्हा धनंजय तिला म्हणतो, "नंदिनी थोडं बस, मला तुझ्याशी बोलायचं आहे." आणि तेव्हा नंदिनी बसते. तर आता धनंजय तिला विचारतो, "बेटा काय चाललंय तुझ्या मनामध्ये? कसलं टेन्शन आहे?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "नाही, नाही बाबा, काही सुद्धा नाही." तर धनंजय म्हणतो, "नाही कसं? मला तुझ्या चेहऱ्यावरती दिसतंय ना ते." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "काही नाही बाबा, आनंद निवासचे सगळे फंड्स संपलेले आहेत. जवळ-जवळ 5,00,000च्या फंड्सची गरज आहे आणि आता पैशांची जमवाजमव कुठून करू ना तेच मला कळत नाहीये. फंडिंग्स वाचून सगळी कामं अडून राहतात ना आणि आजच्या आज जर पैसे जमा झाले नाहीत ना, तर मला माझे एफ-डीच तोडावे लागतील." तर तेव्हा धनंजय म्हणतो, "काही एक गरज नाहीये. मी चेक देतो तुला." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "नाही, नाही बाबा नको, मी करेन मॅरेज." तर तेव्हा शारदा तिथं आलेली असते आणि म्हणते, "नंदिनी अगं नको काळजी करूस. अगं पैसे जमतील आणि जर नाहीच जमले तर जीवांना सांग ना, ते करतील काहीतरी आणि ते जमवतील पैसे." तर धनंजय आता चिडतो त्याचं नाव ऐकल्यानंतर आणि म्हणतो, "त्या टोणग्याकडून काही एक पैसा घ्यायचा नाहीये आणि नंदिनी तुला काही पैसे लागले तर मी देईन, पण त्याच्याकडून घ्यायचे नाहीत." तर नंदिनी म्हणते, "मला आपल्या घरातल्या व्यक्तींच्याकडून किंवा आपल्या कुठल्याही माणसांच्याकडून मला मदत नकोय बाबा. आय एम सॉरी पण प्लीज, प्लीज." असं म्हणून ते त्याला थांबवते. तर आता धनंजय शारदाला म्हणतो, "तू जरा माझ्यासाठी चहा घेऊन ये बरं." असं म्हणून तो तिला तिथून पाठवून देतो. तर आता मित्रांनो ते सगळं काही जीवा आडोश्याला उभा राहून ते ऐकतो आणि तो आता मनातल्या मनात म्हणतो, "तुला तुझ्या माणसांच्याकडून फंड्स नकोयत ना नंदिनी? आता बघ तू फंड्स कुठून येतात ते." आणि मित्रांनो तो आता त्याच्या फॅन्सला वगैरे सांगेल असं आपल्याला इथे वाटत आहे. म्हणजे असा एक अंदाज आहे आणि त्यांच्याकडूनच तो फंड्स आता गोळा करून तो नंदिनीला देईल. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. इकडे आता ऑफिसमध्ये ते जे काही क्लायंट्स असतात ते आता पार्थला म्हणतात, "हा प्रोजेक्ट आम्हाला अपूर्ण वाटतोय." तर इतक्यातच आता काव्या तिथं येते आणि "मी पूर्ण करू शकते. हा अपूर्ण प्रोजेक्ट आणि पार्थ देशमुखांचं अपूर्ण आयुष्य मी पूर्ण करू शकते." तर तेव्हा रम्या लगेच रागारागाने उठते आणि तिला थांबवत असते. तर पार्थ आता रम्याला थांबवतो आणि काव्याला म्हणतो, "सांगा, सांगा, सांगा अपूर्ण राहिलेलं कसं पूर्ण कराल काव्य पार्थ देशमुख?" आणि असं त्यानं म्हटल्यानंतर काव्य तर त्याच्याकडे बघून हसत असते. तर इतक्यातच आता जीवा इकडे म्हणजे आपलं मगाशी आपण बोललो होतो, तसंच आता जीवा इकडे ब्लॉगमध्ये बोलू लागतो. तो म्हणतो, "माझे 1,00,000 फॉलोवर्स आहेत आणि तुम्ही खालील दिलेल्या नंबरवरती प्रत्येकी ₹10-10 तुम्ही डोनेट करा." आणि तेव्हा आता नंदिनी तो व्हिडिओ बघत असताना शारदा सुद्धा तिथं असते आणि ती आता नंदिनीला म्हणू लागते, "ही त्यांची 19 दिवसांची मेहनत आहे. कोणी अनोळखी म्हणजे 19 दिवसांच्या मध्ये कोणी अनोळखी 50,000 लोकांचा विश्वास जिंकू शकतो, पण त्याला तुला जिंकता येत नाहीये." असं ती सर्व काही बोलत असते. तर तेव्हा आता नंदिनीला सुद्धा त्या गोष्टीचं वाईट वाटू लागतं. तर मित्रांनो आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.